आपण या गझल मुशायऱ्याच्या समारोपाकडे आलो आहोत. आता अध्यक्षांना फक्त ऐकायचं आहे. नितीनदादा देशमुख यांना ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले आहेत. त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही. गझलेला लाभलेला गळा किंवा गझलेचा स्वर असा आपण त्यांच्या बाबतीत म्हणू शकतो. प्रश्न टाकले आभाळाला गझल संग्रह अजून घुसमट सरली नाही हे नवीन पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. दादांचं आशयगण गझला आणि सुरेल तरुणांसाठी देशभर त्यांची ओळख आहे. एक दोन शेर सांगतो आणि दादांना आमंत्रित करतो. जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, जीव पेरला मातीमध्ये पत्थर छातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती, प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती, जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन करते पळणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन करते पळणाऱ्याला नाही. दादांना ऐकूया, कानात साठवूया. निमंत्रित करतोय, आमंत्रित करतोय नितीनदादा देशमुख. बापरे, म्हणजे संपूर्ण कार्यक्रमातला शेवटचा माणूस मी आहे. ओके, हॅलो. 2 दिवसापासून चालणाऱ्या दादा दगड दादा या सगळ्यांना माराचा मुद्रा, तुमच्या कष्टाला, तुमच्या मेहनतीला. हो, अच्छा गायकवाड सर या सर. गुरुजी, तुमच्यासमोर आम्ही गातो म्हणजे करतो. ठीक आहे, क्षमा असावी. म्हणजे 2 दिवस चालणारा हा जो महोत्सव होता त्याचा शेवटला माणूस मी. त्यात समारोप पहिले, त्यात तरन्नुम मुशायरा. लक्षात घ्या, म्हणजे माझी व्यथा आहे. आणि त्यात मी अध्यक्ष. पण ही झाली याची नकारात्मक बाजू. हा, आदरणीय गणेश गायकवाड सरांना मी इथं मंचावर आमंत्रित करतो. सकारात्मक बाजू अशी आहे की इतक्या अप्रतिम महोत्सवाचा समारोप करण्याचं भाग्य मला मिळालं. खरं तर विदर्भातून आलो. गुरुजी, विदर्भातली माणसं, सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेला प्रदेश. मी लिहिलं होतं की तू सुगीशी वैर केले वावराहन, तू सुगीशी वैर केले वावराहन, उंबरा माझ्या घराचा दीन झाला. तू सुगीशी वैर केले वावराहन, उंबरा माझ्या घराचा दीन झाला. मृत्तिकेने गर्भ पिशवी काढली की पावसाचा शुक्रजंतू पिकत नाही, पिकलं तर खपत नाही आणि खपलं तर भाव मिळत नाही. हॅलो संतोष, धन्यवाद. दादा, अनंतराव आमचा मित्र येतो बाबा की मित्र वडव्यामध्ये वगैरे, पण आपण हे सगळं करताना असे अनुभव प्रत्येक वेळेस चांगले येतील असं नाही. मी लिहिलं होतं की ज्यांना उरी जपावे मंदिराप्रमाणे, ज्यांना उरी जपावे मंदिराप्रमाणे, ते चावतात साले उंदिराप्रमाणे. वापरण्यामध्ये एक प्रयोजन आहे. तर तुमची कमाला इतक्या वेळाची तुम्ही ऐकता, म्हणजे मला एक गोष्ट माहिती आहे की कितीही चांगली गोष्ट असते ना तरी ती ऐकण्याची क्षमता असते आणि तुमच्यासाठी पण ट्राय वगैरे पाहिजे. ज्यांना उडी जपावे मंदिराप्रमाणे, ते चावतात साले
उंदीराप्रमाणे. उंदीर हा शब्द वापरण्यामध्ये एक करण्यात आला की वाघ जर अंगावर आला दिसत आला तर तो दिसतो, कुत्रा अंगावर आला तरी दिसतो. तर उंदीर इतका भयंकर प्राणी आहे, तो फुंकर मारू चालतो. ज्यांना उगी जपावे मंदिराप्रमाणे ते चावतात साले उंदिराप्रमाणे, आणि सांभाळून चला रे रस्ता जरा फुलांचा. सांभाळून चला रे रस्ता जरा फुलांचा, जखमा इथे फुलांच्या खंजिराप्रमाणे. बहुत अच्छे. नजर कशी पण होते. एखादी सुंदर मुलगी जर माझ्याजवळ गेली तर मी म्हणेल की आज माझे दुःख ही हुरळून गेले. आज माझे दुःख ही हुरळून गेले, दोन अश्रू लोचनी तरळून गेले, ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा. ऐकला आवाज ही मी पाकळ्यांचा, फूल माझ्या एवढे जवळून. दादा कितीही चांगलं काम केलं तरी ते सगळ्यांना आवडेल असं सांगता येत नाही. एक नवीन गजल तुमच्यासमोर ठेवतो, महाराष्ट्रात पहिल्यांदा नवीन गजल. आता आदरणीय गणेश गायकवाड सरांना 2 मिनिटं येतील. हे गजल सादर करायचे, त्यानंतर मी तुमच्याशी बोलतो. दोस्तों, मैं आपके और नितिन भाऊ के बीच में आ गया हूँ, मादरत चाहता हूँ, लेकिन दादा का फरमान था और नितिन भाऊ आपको सबको मैं सुन रहा हूँ. अभी आप सबको सुनते हुए मुझे अच्छा भी लगा. एक मतला देखिए कि अंदर नहीं बुलाया तो अंदर नहीं गए, अंदर नहीं बुलाया तो अंदर नहीं गए, अपनी हदों से हम कभी बाहर नहीं गए. अंदर नहीं बुलाया तो अंदर नहीं गए, अपनी हदों से हम कभी बाहर नहीं गए. उसने हमें बुलाया था ये शहर देखने, उसने हमें बुलाया था ये शहर देखने, घर पर नहीं बुलाया तो घर पर नहीं गए. उसने हमें बुलाया था ये शहर देखने, घर पर नहीं बुलाया तो घर पर नहीं गए. और आंखों पे हाथ रख के जो उसने दिखाए थे, आंखों पे हाथ रख के जो उसने दिखाए थे, आंखों के सामने से वो मंदिर नहीं गए, आंखों के सामने से वो मंदिर नहीं गए. और तारे फलक से तोड़ के वो लाएंगे किस तरह, जो जान देखने कभी छत पर नहीं गए. एक गजल है, हिंदी गजल है. बघा कि आधा जीवन बीत चुका है, आधा जीवन बाकी है. आधा जीवन बीत चुका है, आधा जीवन बाकी है. तन का यौवन बीत चुका है, मन का यौवन बाकी है. आधा जीवन बीत चुका है, आधा जीवन बाकी है. तन का यौवन बीत चुका है, मन का यौवन बाकी है. और संग तुम्हारे सावन में ये तन मन भीगा करता था, संग तुम्हारे सावन में ये तन मन भीगा करता था. जब से तुम मुझे छोड़ गए आंखों में सावन बाकी है. धन्यवाद. जब से तुम मुझे छोड़ गए आंखों में सावन बाकी है. और दशहरे में रावण के पुतले जलाने वाले सुन. हम सबकी संस्कृति है. देखिए, मैं जो बात कह रहा हूँ, इस मन से ये बात कही जा सकती है कि दशहरे में रावण के पुतले जलाने वाले सुन. बाहर रावण जल रहा है, भीतर रावण बाकी है. दशहरे में रावण के पुतले जलाने वाले सुन. बाहर रावण जल रहा है, भीतर रावण बाकी है. और जीते जी माँ बाप को जिसने भूखे पेट रखा अक्सर, जीते जी माँ बाप को जिसने भूखे पेट रखा अक्सर. गंगा तट पर आज उसके पितरों का तर्पण बाकी है. गंगा तट पर आज उसके पितरों का तर्पण बाकी है. और मीरा, राधा, रसखान, कबीर आए आकर चले गए. मीरा, राधा, रसखान, कबीर आए आकर चले गए. मनमोहन बाकी था, मनमोहन बाकी है. मनमोहन बाकी था, मनमोहन बाकी है. और ये शेर आप सबकी तारीफ चाहूंगा इस पर. ये आप सबके लिए आज का शेर की बाजारों के आईनों में मैं अपना चेहरा क्यों देखूं, बाजारों के आईनों में मैं अपना चेहरा क्यों देखूं, जब मेरे घर में माँ के रूप में सच्चा दर्पण बाकी है. धन्यवाद. क्या बात. कुणाला ऊनही मखमल, कुणाला सावली नडते,
दादा काही केलं तरी सगळ्यांना आवडेलच नाही. कुणाला ऊनही मखमल, कुणाला सावली नडते, कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते. भरवसा काय सांगावा, मनाच्याही मनाचा मी. सुंदर सुंदर मनाचं म्हणा. क्या बात. भरवसा काय सांगावा, मनाच्याही मनाचा मी. कुणाचा रागही येतो, कुणावर प्रीतही जडते, कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते. कुणीही भेटला नाही, कुणीही भेटला नाही मला तर पूर्ण आनंदी. कुणीही भेटला नाही मला तर पूर्ण आनंदी. कुणाची शांत किंचाळी, कुणाचे मौन बडबडते. अरे क्या बात है, क्या बात है दादा, बहुत अच्छे. कुणीही भेटला नाही मला तर पूर्ण आनंदी. कुणाची शांत किंचाळी, कुणाचे मौन बडबडते. कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते. तशा सगळ्याच गजलाया, तशा सगळ्याच गजलाया नसे लोकाश्रयासाठी. वाह. सगळ्या गजल तशा सगळ्याच गजलाया नसे लोकाश्रयासाठी. नभाच्या पार जाण्याला तिचे काळीज तडफडते. कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते. असे घडते सुगंधाला, गुरुजी असे घडते सुगंधाला, फुलांचे कुळ पुसल्यावर. आता सुगंध येतो ना फुलांचे कुळ पुसल्यावर. असे घडते सुगंधाला, फुलांचे कुळ पुसल्यावर. मुळांचा आत्मा जळतो, कळ्यांची चेतना रडते. कुणाला काय आवडते, कुणाला काय आवडते. शेवटला शेर. नितीनला वाटते कळली, नितीनला वाटते कळली, तरी कळली अजून नाही. नितीनला वाटते कळली, तरी कळली अजून नाही. गझल समजा
समजायला जीवन तसेही हे कमी पडते. नितीनला वाटते कळली तरी कळली अजून नाही. गजल समजायला जीवन तसेही हे कमी पडते. कुणाला ऊनही मखमल कुणाला सावली नडते. कुणाला काय आवडते कुणाला काय नितिन दादा बहुत बढ़िया बहुत बढ़िया. नितिन दादा जीवा आंधळा एक दोन सेकंड प्लीज. जीवा आंधळा मित्र त्यांचा जीव आंधळा वा वा वा. नको होता. जीव आंधळा नको होता. माणसांचा लळा नको होता. जीव आंधळा नको होता. दगड रडला तरी दगड रडला तरी रडू येते. दगड रडला तरी रडू येते. एवढा कळवळा नको होता. माणसांचा लळा नको होता. जीव आंधळा नको होता. प्रेम दोघात प्रेम दोघात एवढे आहे. प्रेम दोघात एवढे आहे. श्वासही वेगळा नको होता. माणसांचा लळा नको होता. जीव आंधळा नको होता. रंग दुनियेचाच घेतला का तू. रंग दुनियेचाच घेतला का तू. विठ्ठला सावळा माणसांचा लळा नको होता. जीव आंधळा नको होता. डॉक्टर साहेब शेर जी. सहज प्रेमात नाना सहज प्रेमात सहज प्रेमात अडकलो होतो. सहज प्रेमात अडकलो होतो. सहज प्रेमात अडकलो होतो. वेगळा सापळा नको होता. माणसांचा लळा नको होता. जीव आंधळा नको होता. मग ते कसे राग त्याना नितीनचा येतो. राग त्याना नितीनचा येतो. राग त्याना
क्या गळा होता माणसांचा लळा नको क्या बात है सारे मंत्रमुग्ध झाले आहेत. खऱ्या अर्थाने या मैत्रिणीने या संमेलनात कळस घातला आणि सर्वार्थाने शिखर लेखन केले. मी प्राध्यापक डॉक्टर कल्याण सावंत यांना अभिनंदन करतो. त्यांनी मंचावर मान्यवर गजलकारांचे आभार मानावे. साधना सेवावन आयोजित हे दुसरे अखिल भारतीय एल्गार मराठी गजल संमेलन आणि या गजल संमेलनाचं हे शेवटचं सत्र. या सत्रामध्ये निश्चितपणे आपल्या मनातून मशागत करत वेगवेगळे शब्द गुंफत ज्यांनी या ठिकाणी आपल्या रचना कागदावर उमटवलेल्या रचना या ठिकाणी सादर केल्या आणि या गजल मैत्रीला एका उंचीवर नेण्याचं काम केलं. ते सर्व गजलकार यामध्ये सहभागी त्या गजल संमेलनाचे शेवटच्या सभाचे अध्यक्ष माननीय नितीन देशमुख साहेब यांनी एक आपली वेगळ्या शैलीने त्याचबरोबर सूत्रसंचालक चंद्रकांत कदम सहभागी गजलकार काठवडते असतील दिवाकर जोशी त्याचबरोबर अनंत पिंडारकर सुनीता लिमे आबेद शेख निशा सोसागर महेश देशपांडे गोविंद हसे या सर्व गजलकारांनी आपल्याला तिन्ही प्रकारच्या कंपोजर त्याचबरोबर गायन आणि रचना उत्कृष्टाच्या रचना त्यांनी सादर केल्या. सर्वांचे मी अंबेजोगाईकरांच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.